खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून माचनूरच्या प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिरासाठी 5,04,00,000चा निधी. मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील श्री प्राचीन सिद्धेश्वराच्या मंदिरच्या संवर्धन व विकासासाठी उजनी जल पर्यटन योजनेअंतर्गत 5,04,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी 17 डिसेंबर 2025 रोजी पाठवलेल्या पत्रानंतर या प्रस्तावास गती मिळाली. जिल्हा नियोजन समितीने निधीस मान्यता दिली असून सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. वारसा संवर्धनाच्या दृष्टीने हा निर्णय धोरणात्मक मानला जातोय. मंदिराच्या संरक्षणासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI मुंबई मंडळाने सिव्हिल डिपॉझिट अंतर्गत सविस्तर प्रस्ताव सादर केलाय. संरक्षित स्मारकांच्या जतनासाठी ASIची पूर्व परवानगी आवश्यक असून प्रस्तावित विकासामुळे संरक्षित क्षेत्रावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही याची खात्री केल्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते. मंजूर निधी ASIकडे जमा झाल्यानंतर नियमानुसार संवर्धन व जीर्णोद्धाराची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या विभागांनी विकास कामे हाती घ्यायची असल्यास AMASR कायद्याअंतर्गत सायन पूर्व मुंबई येथील प्रादेशिक संचालक ASI यांच्याकडे प्रस्ताव सादर करणं बंधनकारक असल्याचं पत्रात नमूद आहे. दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी मंदिरास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. देवस्थान समितीसोबत चर्चा करताना विकास कामांमध्ये दर्जा, पारदर्शकता आणि वेळेचं पालन यावर विशेष भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. आवश्यक अतिरिक्त कामांबाबत ही सूचना करण्यास सांगितलंय. या निर्णयामुळे माचनूरच्या ऐतिहासिक मंदिराच्या जतनाला गती मिळण्यासोबतच धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होतीये. देवस्थान कमिटी व पंचक्रोशीतील नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांचं अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.